इयत्ता चौथी, विषय मराठी, पाठ 24वा, थोर हुतात्मे. या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओत आपण शिकूया. प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. लाहोरच्या तुरुंगातले 3 क्रांतीवीर कोणत्या घोषणा देत होते? उत्तर, लाहोरच्या तुरुंगातले 3 क्रांतीवीर इन्किलाब जिंदाबाद, इन्किलाब जिंदाबाद अशी घोषणा देत होते. आ. 1928 साली लाहोरमध्ये कशाच्या विरोधात निदर्शने झाली? उत्तर, 1928 साली लाहोरमध्ये सायमन कमिशनच्या विरोधात निदर्शने झाली. ई. भगतसिंगांनी कोणकोणत्या महाविद्यालयांत उच्च शिक्षण घेतले? उत्तर, भगतसिंगांनी लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक महाविद्यालय व नॅशनल कॉलेज या महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतले. ई. ब्रिटिश सरकारने सुखदेव यांना कशामुळे धमकावले? उत्तर, ब्रिटिश सरकारने सुखदेव यांना किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतीच्या योजनेमुळे धमकावले. कोणाकोणाच्या मदतीने सुखदेवांनी नौजवान भारत सभा स्थापन केली? उत्तर, कॉम्रेड रामचंद्र, भगत सिंग आणि भगवती चरण होरा यांच्या मदतीने सुखदेवांनी नौजवान भारत सभा स्थापन केली. प्रश्न दुसरा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. अ. पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून भगतसिंगांनी काय काय केले? उत्तर, पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून भगतसिंगांनी कानपूरला बलवंत सिंग या नावाने लेखन केले. पोलिसांना सुगावा लागताच कानपूर सोडून दिल्ली येथे अर्जुन साप्ताहिकात देखील बलवंत सिंग याच नावाने काम केले. तेथे पोलिसांची पाळत वाढल्यावर त्यांनी लाहोर गाठले व तेथे मुंडन करून भगतसिंग या नावाने वावरू लागले. आ. नौजवान भारत सभा या संघटनेचे कार्यक्रम कोणकोणते होते? उत्तर, नौजवान भारत सभा या संघटनेचे कार्यक्रम पुढील प्रमाणे ठरविण्यात आले होते. स्वातंत्र्य लढ्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे, तर्कसंगत वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करणे, जातीयतेविरुद्ध लढणे व अस्पृश्यतेची प्रथा बंद करणे. ई. बनारसच्या वास्तव्यात राजगुरू यांनी काय काय केले? उत्तर, बनारसच्या वास्तव्यात राजगुरू यांनी संस्कृत सोबत न्यायशास्त्रातील मध्यमा परीक्षा उत्तीर्ण झाली. त्याच वेळी इंग्रजी, कन्नड, मल्याळम, हिंदी व उर्दू या भाषा ते शिकले. बनारस मध्येच ते हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी मध्ये दाखल होऊन रघुनाथ या टोपण नावाने उत्तर भारतात उसळलेल्या क्रांतिकार्यात सक्रिय झाले. प्रश्न तिसरा, जोड्या जुळवा. अ गट व ब गट यांच्या जोड्या जुळवा. अ गटातला पहिला शब्द आहे राजगुरू. ब गटातील जोडी बसल राजगुरू यांना खेड.
भगतसिंग, बंग, सुखदेव, चौरा बाजार, प्रताप वृत्तपत्र, कानपूर। प्रश्न चौथा, खालील उत्तरे येतील असे योग्य प्रश्न तयार करा। एकाच उत्तरासाठी एकापेक्षा जास्त प्रश्न तयार होऊ शकतात। लाहोर प्रमाणे दिल्ली हे देखील भारतीयांच्या असंतोषाचे दुसरे केंद्र झाले। आता यासाठी प्रश्न तयार होतील पहा। कोणत्या शहराप्रमाणे दिल्ली हे देखील भारतीयांच्या असंतोषाचे दुसरे केंद्र झाले? दुसरा प्रश्न तयार होईल, भारतीयांच्या असंतोषाचे दुसरे केंद्र कोणते? लाहोर प्रमाणे भारतीयांच्या असंतोषाचे दुसरे केंद्र कोणते? आ. राजगुरू काही काळ काँग्रेस सेवा दलात देखील होते। प्रश्न तयार होत आहेत। पहिला आहे, राजगुरू काही काळ कोठे होते? आणि दुसरा प्रश्न आहे, काही काळ काँग्रेस सेवा दलात देखील कोण होते? ई. लाहोर मधील लाठीमारात लाला लजपतराय जखमी झाले। प्रश्न तयार होत आहेत। पहिला आहे, लाहोर मधील लाठीमारात कोण जखमी झाले? दुसरा प्रश्न आहे, लाला लजपतराय कोणत्या लाठीमारात जखमी झाले? ई. सुखदेव यांनी नवजवान भारत सभा स्थापन केली। प्रश्न तयार होईल, सुखदेव यांनी कोणती सभा स्थापन केली? दुसरा प्रश्न होईल, नवजवान भारत सभा कोणी स्थापन केली? प्रश्न पाचवा आहे, खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा। बाळकडू मिळणे। वाक्य आहे, सूरजला कुस्ती खेळण्याचे बाळकडू त्याच्या मोठ्या भावाकडून मिळाले होते। आ. सुगावा लागणे। वाक्य आहे, काळेवाडीत लपलेल्या चोरांचा सुगावा पोलिसांना लागला होता। ई. पाळत ठेवणे। वाक्य आहे, बाजारात होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांच्या एका पथकाने पाळत ठेवली होती। ई. दीक्षा मिळणे। वाक्य आहे, साधनाने इंग्रजी विषयात दीक्षा घेऊन स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली होती। वो. निर्धार करणे। वाक्य आहे, जिजाऊंच्या उपदेशाने शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला। वो. भूमिगत होणे। वाक्य आहे, चंद्रशेखर आझाद भूमिगत होऊन इंग्रजांशी लढा देत होते। प्रश्न 6वा आणि प्रश्न 7वा बालमित्रांनो हा स्वतः तुम्ही सोडवायचा आहे। अशाच सर्व विषयांचे स्वाध्यायांचे व्हिडिओ पाहण्यासाठी झेडपी गुरुजी महेशजी या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।